आणि क्रिकेटवरती असलेलं अतोनात त्यांचं प्रेम. आणि याच दरम्यान आपण वळूया पुन्हा एकदा व्यासपीठाकडे. सन्माननीय प्रकाशजी पाटील यांना विनंती आहे सर, आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्रीधरजी बोपी यांचं स्वागत करायचं आहे. जी हां, प्रवीण पाटील. सन्माननीय प्रवीणजी पाटील, VCN कुरुळ अर्थात विपुल केबल नेटवर्क VCN हा संघ अनेक वर्ष या पंचक्रोशीमध्ये खेळत असताना आपण पाहतो. त्या संघाचे संघ मालक यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्रीधरजी भोपी यांचं इथे यथोचित स्वागत केले जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे सन्माननीय गिरीशजी पाटील मल्याण यांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत केलं जाणार आहे. मल्याण गावचे एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे. क्रिकेटची आवड, कबड्डीची आवड आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय आज अगदी सकाळी या स्पर्धेला त्यांनी एक भेट दिलेली आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत करणं आमचं कर्तव्य. आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव. आणि आता मात्र आपण वळणार आहोत मैदानाकडे. दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. पहिला चेंडूवरती पहिला एक्सप्लोजिव्ह फटका विजय घाणेकरच्या बॅट मधून. भावेश वरती हल्ला बोल. ओहो, यावेळी मात्र प्रतिम लाईन. यश कन्फ्यूज झाला. दोन्ही एंडला रनआउट करायची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक यश पूर्णतः फॉर्मबॉल झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय अगदी चोलटी धाव सहजगत्या कंप्लीट केले. कुणाल नाईक पाहायला मिळतो आता स्ट्रायकिंग एंड वरती. पनवेलच्या भिंगारी गावचा खेळाडू. पाहूया तो कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल. खावदी वाशे संघाकडून भावेश गोलंदाजी करतोय. सात धावा आपल्याला धावफलकर पाहायला मिळतात. राईट मोर द विकेट. समोर कुणाल नाईक. यावेळी मात्र आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु भावेशने त्रिफळा भेदत मिळवून दिलं एक शानदार यश. पहिल्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय अगदी मोठा धक्का म्हणावा लागेल कुलस्वामिनी बेलोशी संघाला, कारण त्यांचा महत्वपूर्ण खेळाडू कुणाल नाईक अगदी पहिला चेंडूवरती बोल्ड झालाय. कुणाल नाईक गोल्डन डक वरती माघारी परतलाय आणि त्यानंतर कोणाला बॅटिंगला तर कोलाडचा महेंद्र अंधेरे आता बॅटिंग साठी क्रीज वरती जातोय. महेंद्र अंधेरे बद्दल बोलायचं तर रोहा कोलाड किंवा साऊथ कोलाड मध्ये हा खेळाडू खूप फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. त्याचबरोबरीने रायगड प्रीमियर लीगच्या दोन्ही हंगामामध्ये ज्याने तुफानी फलंदाजी केली, किंबहुना रायगड प्रीमियर लीगचे दोन्ही पर्व ज्याने आपल्या आक्रमक आणि तुफानी बॅटिंगने गाजवले असा कोलाडचा महेंद्र अंधेरे वन डाऊनला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो, कारण वन डाऊनचा जो रोल असतो ना तो नेहमी महत्वपूर्ण ठरत असतो. कारण वन डाऊनचा रोल आपण पाहिला, याच रोलवरती विराट कोहली, केन विल्यमसन अशा पद्धतीचे फलंदाजी करत असतात. आणि महेंद्र जो इन्फॉर्म आहे या वर्षीच्या हंगामामध्ये प्रत्येक मैदानावरती ज्याने चांगले चांगले नॉक खेळले, तो आता कशा पद्धतीने कामगिरी करणार. भावे सज्ज झाला मार्कवरती.
ओहो, या दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू अत्यंत वेगाने चाललाय सीमारेषा पलीकडे. यस यावेळी आला एक शानदार चौकार. यावेळी मात्र आपण पाहतोय महेंद्र अंधेरे बॅटिंग करण्यासाठी जो आला ना, तो गाडीतून उतरून डायरेक्ट बॅटिंगला गेलाय आणि जणू काही तो येताना सेट होऊन आलाय की काय अशा आविर्भावामध्ये आपल्या डावाला प्रारंभ करतोय. पहिलाच चेंडू त्याने ठोकलाय 4 धावांसाठी. अत्यंत नेत्रदीपक सुरुवात महेंद्रकडनं पाहायला मिळते. ओहो, यावेळी चांगला अटेम्प्ट म्हणावा लागेल. प्रसाद कर्वे तेथे होता. थोडासा त्याचा चेंडू पुढे पडला, परंतु चांगल्या पद्धतीने त्याने चेंडू फील्ड सुद्धा केला. सिंगल मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या आता 12 पाहायला मिळते. जिथे षटक क्रमांक चालू आहे पहिलं 1 टू गो. भावेश चंदनाचा षटक जर आपण पाहिलं ना, अगदी संमिश्र स्वरूपाचा पाहायला मिळाले दोन्ही संघांचा. आणि विजय खाणेकर आता स्ट्रायकिंग एंड वरती. विजयच्या बॅट मधनं खासा आपल्या स्टाईल मध्ये ठोकलेला फटका. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स फॉर 4 रन्स. वेलकम बाउंड्री फॉर टीम कुलस्वामिनी बेलोशी. थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांकडनं चौफेर फटकेबाजी. फटक्यांची अतिशबाजी आपण पाहिले. धावा अत्यंत वेगाने येत आहेत आणि पहिल्या षटकात भावेश चंदने हा गोलंदाज खूप एक्सपेन्सिव्ह ठरलाय. पहिल्या षटकानंतर 16 धावाल्या नंतर आता कोणाच्या हाती चेंडू द्यायचा याचा थोडा विचार विनिमय चाललाय. पाहूया दुसऱ्या ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज गोलंदाजीला येईल. चला वायचे संघ आपला डिसिजन पटकन घ्यायचा आहे. हॅलो, सामना 4 षटकांचा असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवर येतोय एक रायझिंग स्टार आर्यन खारकर, मान फ्रॉम थर्ड. गेल्या वर्षभरामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं एक अफलातून दर्जाची गोलंदाजी केली आणि अत्यंत कमी वयामध्ये ज्याने अभूतपूर्व असं प्रदर्शन केले असा आर्यन खारकरच्या हाती कर्णधाराने चेंडू दिलाय. तो आर्यन खारकर पाहूया आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अवघ्या 16 वर्षांचा हा खेळाडू दुसरं षटक घेऊन आलाय. भावेशला मार पडलाय, त्यामुळे कुठेतरी आर्यनला आता चांगल्या पद्धतीचा मारा करावा लागेल. महेंद्र अंधेरे मैदानावरती चांगले बॅटिंग करतोय. विजय घाणेकर सुद्धा त्याला तितकीच तोलामोलाची साथ देतोय. फाउंडेशन रचण्याचं कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले. त्यामुळे पाहूया दुसऱ्या ओव्हरीचा खेळ कशा पद्धतीने असणार. सिक्स्टीन ऑन द बुट. आर्यनचा पहिला चेंडू अत्यंत वेगवान लॅक्समच्या बाहेर आणि त्या कारणास्तव पंचांनी सांगितले येस इट इज वाईड. नाव स्कोर मोज ऑन 17. ओव्हर नंबर सेकंड इन अ प्रोग्रेस. आर्यनला आता मात्र बॅक ऑन ट्रॅक यावं लागेल. समोर महेंद्र अंधेरे सारखा एक तुफानी कामगिरी करणारा फलंदाज आहे आणि पाहूया महेंद्रला तो कशा पद्धतीने रोखणार. महेंद्रच्या बॅट मधनं मोठा फटका आलाय जरूर, परंतु अत्यंत खराब क्षेत्ररक्षण. महेंद्र अंधेरेचा झेल उडाला जो इनफॉर्म बॅट्समन आहे आणि अगदी सोपा कॅच, लॉलीपॉप कॅच येथे ड्रॉप केलंय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. अत्यंत वेगाने कुलस्वामी बेलोशी संघ फलंदाजी करतोय. अगदी एक्सप्रेस गतीने ते धावा जमवतात. अप्रतिम अशा पद्धतीचं क्रिकेट ते आतापर्यंत खेळलेत. आर्यन खारकरचा नेक्स्ट बॉल. विजयच्या बॅट मधनं आला यावेळी एक मोठा लांब पल्ल्याचा खणखणीत षटकार.
सुरुवात अत्यंत वेगात आपण पाहतोय. विजय घाणेकरने जणू काही पहिल्या चेंडूपासून प्रत्येक चेंडूवर आक्रमण करायचं आहे या पद्धतीचा मंत्र जोपासलाय आणि त्याचीच धारणा तो मैदानावरती करतोय. विजयच्या बॅटमधनं होणारी फटक्यांची आतिषबाजी आणि त्यामुळे कुलस्वामिनी बेलोशी संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने पायार असताना पाहायला मिळाले. 24 धावा फलकावर लागतात. पुन्हा एकदा विजयच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक जरूर आलाय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने फील्ड सुद्धा करतोय. कुठेतरी विकेट्स प्राप्त करावे लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील ते मेघनाथ पाटील पुरस्कृत गावदेवी वाशी संघाला, कारण समोरचा संघ कुलस्वामिनी बेलोशी संघ हा चेंडू मात्र अत्यंत चांगला पाहायला मिळाला. या मैदानाचं एकंदरीत आपण अनालिसिस केलं ना तर 4 षटकांमध्ये कमीत कमी 50 धावा कुलस्वामिनी बेलोशी संघाला कराव्या लागतील. षटक क्रमांक 2 चालू आहे. आज विजय घाणेकर जो तळेखार मुरुडचा खेळाडू आहे ना, तो अत्यंत चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय. प्रत्येक चेंडूवर त्याने मोठा फटक्यासाठी प्रयत्न केलेत आणि कुठेतरी कुणाल नाईक लवकर बाद झाल्यानंतर विजय आणि महेंद्रमध्ये एक मोठी पार्टनरशिप. स्लोवर वन पिक केला आणि चेंडूला धाडले लांब लांब पल्ल्याच्या षटकारासाठी. इट्स अ ह्यूज आउट ऑफ द पार्क. थँक्यू व्हेरी मच डीजे. आर्यनचा या षटकामध्ये अगदी खरपूस समाचार घेतलाय विजयने. विजय त्याच्यावरती प्रहार करतोय, अटॅक करतोय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स अशा पद्धतीने तो बॅटिंग सुद्धा करतोय. अगदी दमदार इनिंग तो साकारत असताना 1 to go, 32 ऑन द बोर्ड नाव. हा चेंडू अगदी परफ्यूम चेंडू पाहायला मिळाला, परंतु चेंडू खेळण्याच्या लिमिटच्या बाहेर असल्या कारणानं पंच पुरुषोत्तम भगत यांनी सांगितले हा चेंडू असणार आहे एक्स्ट्रा, हा चेंडू असणार आहे स्वैर. त्यामुळे संघाची धावसंख्या आता मात्र 33 धावा फलकावर पाहायला मिळतात. आर्यनच्या या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा आल्यात. विजयच्या बॅटमधनं यावेळी मिस टाइम स्ट्रोक. भावेश कॅच खाली जरूर आलाय. कॅच होणार का? आणि यस इट इज. ही टेक्स द कॅच अँड विकेट नंबर 2 बॅक टू द पवेलियन. थँक्यू व्हेरी मच डीजे. नवीन खेळाडू आपण पाहतोय माणगावचा योगेश पवार येतोय आणि त्याच वेळी गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा एक रायझिंग स्टार खेळाडूवरती भरोसा दाखवलाय गावदेवी वाशी संघाच्या संघनायकाने आणि यशला तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले. आपण जी ही स्पर्धा पाहतोय VCN क्रिकेट क्लब कुरुळ आयोजित कैलासवासी ॲडव्होकेट जनार्दन पाटील स्मृती चषक, या स्पर्धेसाठी मैदानासाठी पाणी आणि लाईटची व्यवस्था कोकणबाज या कंपनीकडून करण्यात आलेली आहे आणि कोकणबाज कंपनीचे मॅनेजर श्री अनिलजी गुरव येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. यश ऑन द मार्क.
पहिला चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. बॅट्समन पासून थोडा दूर ठेवण्याचा वाईड यॉर्कर येथे थ्रो अत्यंत चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. परंतु फलंदाज महेंद्र रिटर्न क्रीज मध्ये अत्यंत सुरक्षितरित्या पोहोचलाय. योगेश पवार पाहायला मिळतोय. काल झालेल्या माणगाव प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट बॅट्समनचा मानकरी ठरलेला योगेश पवार पाहूया आज अलिबाग मध्ये आल्यानंतर कशा पद्धतीची कामगिरी करणार. धाव फलक अत्यंत वेगाने पळतोय. कुठेतरी हा पळणारा धाव फलक थांबवावा लागेल. तो मेघनाथ पाटील पुरस्कृत गावदेव वायसी संघाला यश सज्ज होतो आपल्या मार्क वरती. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. या षटकामध्ये यशने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. चांगल्या पद्धतीने फलंदाजांना बांधून ठेवलंय. चांगल्या पद्धतीने तो फलंदाजांना कंट्रोल करतोय आणि त्याचमुळे आपण पाहतोय या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. याच प्रकारच्या गोलंदाजीची नितांत गरज आणि आवश्यकता गोलंदाजी करणारा संघ वायसी संघाला आहे. 35 धावा आपण धावफलकावर पाहतोय. जिथे षटक क्रमांक चालू आहे तिसरं. महेंद्र अंधेरेच्या बॅटमधनं फटका आलाय मोठा आणि हा चेंडू सुद्धा जाणार डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी उत्तुंगाचा षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. एक कॅच सोडला होता महेंद्र अंधेरेचा आणि त्यानंतर आपण पाहतोय अत्यंत अफलातून बॅटिंग तो करतोय. ओहो, स्विंग अँड मिस. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. अत्यंत दर्जेदार लढत दोन्ही हे खेळाडूंदरम्यान पाहायला मिळते. यशचा हा चांगला चेंडू आल्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 41 धावा झाल्यात. कुठेतरी एक मोठी धावसंख्या रचण्याचा मानस मनोदय बॅटिंग करणाऱ्या संघाकडून पाहायला मिळतोय. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय यश रंगात रंगतोय आणि आता मात्र चांगल्या पद्धतीने त्याने महेंद्रला रोखून ठेवले. शेवटचा चेंडू येणं आहे शिल्लक आणि धावफलकावरती 41 धावा पाहायला मिळतात. अजूनही एका ओव्हरचा खेळणं शिल्लक आहे. त्यामुळे कुठेतरी एक मोठी धावसंख्या इथे रचण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. तो कुलस्वामी बेलोशी संघाकडून आणि आर्यन आहे तेथे. त्याने टिपला अगदी शानदार झेल. अप्रतिम कॅच आर्यनच्या माध्यमातून. फलंदाज जाईल बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक अंतिम आहे आणि नवीन बॅट्समन सिद्धेश दंत पाहायला मिळतोय. पाळीचा हा खेळाडू आज कुलस्वामीनी बेलोशी संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याच वेळी गावदेव वायसी संघाने त्यांचा ट्रम्प कार्ड जो आहे, हुकमी एक्का जो आहे, त्याला आता गोलंदाजीसाठी आणले. अशांक साखरकरच्या हाती चेंडू दिलेला आहे. नेहमीच एक खडूस वृत्तीने खेळणारा खेळाडू म्हणून अशांकला ओळखला जातो आणि मागील वर्षीचा अलिबाग प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर ठरलेला अशांक पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्लॉग ओव्हर मध्ये नेहमीच दमदार गोलंदाजी करणं किंबहुना स्लॉग ओव्हर मध्ये फलंदाजांना रोखून ठेवणं ही अशांक साखरकरची खासियत आहे. शेवटचं षटक. स्ट्रायकिंग एंडला योगेश पवार तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश दंत. 41 ऑन द बोर्ड. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू लोवर फुल टॉस स्वरूपाचा ट्रॅव्हल झालाय. डीप मिड विकेटच्या रोखानं फक्त सिंगल मिळते. संघाची धावसंख्या परंतु येथे कलेक्शन अगदी खराब पाहायला मिळालं. अशांकडनं थ्रो चांगला आला होता परंतु कुठेतरी अशांकडनं घाई पाहायला मिळाली. त्यामुळे सेकंड सुद्धा येथे कंप्लीट झाले. एका धावेचे कन्व्हर्जन सेकंड मध्ये केलं जाते आणि त्यामुळे संघाची धावसंख्या सुद्धा 2 ने उंचावते. 43 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जेथे षटक क्रमांक चालू आहे चौथं अंतिम आणि अखेरचं षटक आहे. ओहो, ही खासियत आहे अशांकची. ही खासियत आहे. अंतिम ओव्हर मध्ये तो बॅट्समनला सहजासहजी स्ट्रोक मारू देत नाही परंतु आज तो गोलंदाजी जरूर चांगली करतोय
पण कलेक्शन अगदी खराब त्याच्याकडून पाहायला मिळते. ही मिस्टेक त्याने एक वेळा नाही तर 2 वेळा केली, कारण अशांकडनं अशा मिस्टेक्स खूप कमी वेळा पाहायला मिळत असतात. आज कुठेतरी तो गडबडलेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2 ने उंचावत असताना 45 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही 4 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. राईट मोर विकेटने गोलंदाजी करत असताना तो अत्यंत दर्जेदार मारा करतोय. समोर योगेश पवार पाहायला मिळतोय. माणगाव तालुक्यातील एक धडाकेबाज फलंदाज म्हणून त्याची खासियत आहे, परंतु आज मात्र या VCN क्रिकेट क्लब कुरुळ आयोजित स्पर्धेमध्ये आशांगने त्याला पूर्णतः बांधून ठेवले, जखडून ठेवले. एजंट टेकन, one more wicket down. What a fantastic and magnificent bowling by Ashank Sakharkar. थँक्यू व्हेरी मच डीजे. 45 या धावसंख्येवरती आणखीन एक हादरा बसलाय. मी आधीच म्हटलं होतं स्लॉग ओव्हर मध्ये टिच्चून मारा करणारा अलिबाग मधील जर कोण एकमेव गोलंदाज असेल ना तर तो आहे अशांक साखरकर. आणि खऱ्या अर्थानं तो लौकिकाला साजेशी कामगिरी करतोय. अत्यंत चांगल्या फॉर्म मध्ये तो पाहायला मिळतोय. जिथे पहिल्या 3 षटकामध्ये 41 धावा आल्या होत्या तिथे आता मात्र धावा येत नाहीयेत. याला कारण आहे आतापर्यंत अशांकने केलेली टिच्चून गोलंदाजी, त्याने केलेला तिखट मारा. पाहूया प्रशांत मोरे जो आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय, जो आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळतोय, तो आता मैदानावरती काय करणार. कारण या मैदानाचा प्रशांतला पुरेपूर अनुभव आहे आणि पाहूया अनुभवाचा फायदा प्रशांत कशा पद्धतीने करणार आता. ओहो, या दरम्यान मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप चेंडू जरूर पाहायला मिळालाय. त्यामुळे संघाची धावसंख्या 1 ने उंचावते. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 17, देन तिसऱ्या ओव्हर मध्ये 8. त्यामुळे दुसऱ्या ओव्हर नंतर धावसंख्येचा ग्राफ जो आहे ना तो पूर्णपणे कोलॅप्स झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठेतरी कुलस्वामीनी बेलोशी संघ जो पहिल्या 2 षटकात वाढत होता 60+ जाईल, तो आता मात्र 50 धावेसाठी संघर्ष करतोय, झगडताना पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतो अत्यंत वेगात टाकला, नीटचा टायमिंग झाला नाहीये प्रॉपर, त्यामुळे केवळ सिंगल्स मिळते. अशांक साखरकर मात्र आपण पाहतोय मैदानावरती अगदी चांगला व्हेरिएशन दाखवतोय, वैविध्यपूर्णतेने गोलंदाजी करतोय, अचूकतेवरती भर असणारी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. आणि त्याचमुळे आपण पाहतोय फलंदाज स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत. सिद्धेश दंत पाहायला मिळतो आता स्ट्रायकिंग एंड वरती. तो पाहूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करणार. हा चेंडू मात्र खेळण्याच्या लिमिटच्या पलीकडचा होता. थोडासा चेंडू बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न वाईड यॉर्कर साठी सातत्याने अशांक साखरकर प्रयत्न करतोय. आणि त्याचमुळे आपण पाहतोय हा चेंडू त्याने थोडासा बाहेर टाकला, एक्स्ट्रा चेंडू आला, स्वैर आला. संघाची धावसंख्या 48 धावा धावफल करता पाहायला मिळतात. 2 to go. या षटकातील नेक्स्ट बॉल सिद्धेश दंतला यावेळी मात्र आपण पाहतोय पूर्णपणे जागेवरती स्तब्ध उभं करून ठेवलंय. अगदी भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते अशांक साखरकरकडनं. त्याच्याकडे असलेला गोलंदाजीचा क्लास, दर्जा, टेम्परामेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने तो मैदानावरती दाखवून देतोय. अंतिम षटकामध्ये त्याने केलेली बहरदार गोलंदाजी, उल्लेखनीय कामगिरी, यामुळे मात्र हो थोडस काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय मैदानावरती. परंतु प्रशांत सुद्धा तितका चलाक आहे आणि त्याने सुद्धा अगदी लास्ट पर्यंत नजर ठेवली होती. 48 धावा धावफलकावर लागल्यात. येथे सिद्धेशच्या बॅट मधनं हेलिकॉप्टर जरूर आलाय आणि हे हेलिकॉप्टर लँड झालंय लॉगॉनच्या बाहेर. 6 धावांसाठी दमदणी षटकार. हा षटकार एक वेगळा कॉन्फिडन्स देईल तो कुलस्वामीनी बेलोशी संघाला. या षटकारानेशी आपण पाहतोय 54 धावा धावफलकावर लागतायत आणि विजयासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. पाहूया आता 4 षटकांमध्ये 55 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने कंप्लीट केले जाईल याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय यासिन मर्चंट सर यांच्याकडे.
मैदानाकडे. दोन्ही सलामीच्या फलंदाजांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, मैदानामध्ये खेळण्यासाठी यायचं आहे. उशीर करायचा नाही आहे मित्रांनो, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. ओपन लॉट्स असल्या कारणानं संपूर्ण महाराष्ट्रामधून, अनेक तालुक्यांमधून, अनेक जिल्ह्यांमधून आणि अनेक गावांमधून इथे खेळाडू खेळण्यासाठी येणार आहेत, येत आहेत. आत्ताच जे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्याच्यामध्ये अनेक खेळाडू रोहा, माणगाव, इंदापूर, कोलाड किंवा मुरुड या वेगवेगळ्या परिसरामधील आहेत, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आहेत. आपण पाहतोय माझ्या समोर असलेला हा विजय घाणेकर, ज्यानं शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज असताना षटकार मारून आपल्या संघाला एक सनसनाटी विजय दिला होता. आणि त्याचं नावसुद्धा विजय घाणेकर, मॅन फ्रॉम तळेखार, मुरुड. त्याचप्रमाणे आपण पाहतोय विकेटच्या मागे योगेश पवार, अर्थात हा योगेश पवार आपल्या सर्वांना ठाऊक असलेला योगेश पवार नाही आहे, तर हा राईट हँडेड फलंदाज आहे. कालच माणगाव प्रीमियर लीग एक मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला सन्मानित करण्यात आलं तोच योगेश पवार आपण पाहतोय. विकेटच्या मागे आहे यष्टिरक्षक म्हणून. त्याचप्रमाणे शेवटच्या चेंडूवरती ज्यानं षटकार ठोकला होता तो सिद्धेश दंत, सुधागड पाली या परिसरामधील आहे. आणि पहिलं षटक घेऊन आलेला कुणाल नाईक हा पनवेल परिसरातील खेळाडू आहे. तर पंचांचा इशारा आलाय. आपण वळूया पुन्हा एकदा या सामन्याकडे. चालू असलेल्या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. और कुणाल नाइक ने अपने उंगलियों का जादू दिखाना शुरू किया है. पहली गेंद हवा में लहराई और उसी के साथ उसे फ्लाइट भी देने से बिल्कुल नहीं कतराए थे. गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल गई. फिर से एक बार उसी तरह की गेंद. देखिए तेज तर्रार हालांकि दौड़ लगाते हैं, मगर जब हाथों से गेंद रिलीज होती है उस वक्त उंगलियों को फेरते हैं और उसी के साथ साथ गेंद को फ्लाइट भी देने से नहीं कतरा रहे हैं. बेझिझक यहाँ पे फ्लाइट देते हुए बल्लेबाजों को थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव में, उसी के साथ यहाँ पे द्विधा मनस्थिति में डालने की कोशिश कुणाल नाइक की हमेशा रहती है. और ये नेचुरल विकेट है. कुरुल के आयोजन कमेटी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा कि इतनी खूबसूरत और लाजवाब विकेट यहाँ पे प्रिपेयर की है, मुहैया करवाई है. देखिए आज चौथा दिन फिर भी उस विकेट पर एक भी हम देख सकते हैं फुटमार्क नहीं है. बहुत बिल्कुल जिस तरह से पहले दिन विकेट नज़र आ रही थी उसी तरह से ये विकेट यहाँ पे दिखाई दे रही है. और इस विकेट को बनाया था जो क्यूरेटर थे वो सम्माननीय श्रीकांत जी गुरव आक्षी. इनका मैं बहुत बहुत दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा. क्या कमाल का विकेट है. मेरे ख्याल से प्रीतेश, मेरे इस सीज़न में जो मैंने विकेट देखे हैं, जितनी भी विकेट मैंने देखी है उनसे सर्वश्रेष्ठ ये विकेट मुझे नज़र आ रही है. जी हाँ, इस मरतबा अक्रॉस द लाइन आकर बहुत ही बढ़िया तरीके से उसे खेला मिड विकेट की दिशा में. गेंद डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर. 4 रन.
इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 6 रन। जी हां, इस मर्तबा सामने पड़ी हुई गेंद उसे थोड़ा सा आगे आकर हरकत करते हुए दिखाई दिए बल्लेबाज और उस गेंद को उछाल कर खेला, हाफ वॉली बनाकर लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर शानदार छक्का। धन्यवाद डीजे। सलामी बल्लेबाज के रूप में राहुल पेडनेकर बहुत ही डेंजरस बल्लेबाजों में से एक मैं मानता हूं, क्योंकि जब भी राहुल अपने रंग में आते हैं ना तो फिर उसके सामने किसी भी गेंदबाज की एक नहीं चलती। राहुल अगर यहां पे टिक कर खेलेंगे, अंतिम क्षणों तक खेलेंगे तो ये मैच बहुत पहले फिनिश हो सकती है। जी हां, मगर इस मर्तबा कुणाल ने अपना जादू फिर से एक बार बिखेरा था, पूरी तरीके से चकमा दिया था। कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे मगर लटक गए थे राहुल। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, गेंद बहुत देर तक हवा में थी मगर कवर की दिशा में जो प्रशांत मोहरे फील्डिंग कर रहे थे उस कैच को लपकने की पुरजोर कोशिश कर रहे थे मगर उस गेंद तक नहीं पहुंचे और इसी वजह से एक जीवन दान मैं जरूर यहां पे कहूंगा राहुल को मिलता हुआ और 2 रन इस बीच राहुल ने मुकम्मल कर लिए हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या जा पहुंची है 14 रन, जबकि पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। कुणाल नाइक जैसे गेंदबाज ने बहुत ही बढ़िया शुरुआत की थी मगर फिर भी राहुल ने अपना दमखम दिखाया। जैसे अक्सर वीरेंद्र सहवाग करते थे कि आप गेंदबाज को देखो, आप गेंद को देखो, गेंदबाज को नहीं। गेंदबाज कितना बड़ा है, कितना नामांकित है और वो कितना उनकी प्रतिष्ठा है ये मत देखना, बस देखना है गेंद को। लुक एट द बॉल नॉट टू द बॉलर। और इसी व्याख्या के साथ यहां पे बल्लेबाजी की है बल्लेबाज राहुल पेडनेकर ने। एक चौका एक छक्के के सहायता से राहुल खेल रहे हैं। 13 रन बनाकर 5 गेंदों का उन्होंने सामना किया। उसी के साथ प्रशांत वाघमारे उनके साथी बल्लेबाज 1 रन बनाकर खेल रहे हैं। एक ही गेंद खेलने का मौका उन्हें मिला था। पहले ओवर की समाप्ति 14 रन। हालांकि तकरीबन तकरीबन 11.50 के अवसर से यहां पर रन बनाने की जरूरत, एक कदम आगे की तरफ। जी हां, इस मर्तबा रघु परदेसी, उनके बॉडी लैंग्वेज, उनकी एक्शन से ही मैं जरूर ये कहूंगा कि ये रघु परदेसी ही हो सकते हैं। एक नामचीन और बहुत ही जाना माना नाम। हालांकि 40 प्लस होने के बावजूद देखिए ओपन लॉर्ड्स में बेझिझक बेधड़क वो खेल रहे हैं और इस विकेट पर, इस मैदान पर उन्होंने अपने जौहर लास्ट ईयर दिखाए थे। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद और इसी के साथ डीप स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच हो सकता था। कैच यहां पे ड्रॉप किया है और जीवन दान यहां पे मिलता हुआ प्रशांत वाघमारे को। अपने फिरकी के जाल में फांस दिया था रघु परदेसी ने। रघु परदेसी अक्सर गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को लालच देते हैं और लालच बहुत ही बुरी बला होती है और रघु परदेसी ये जानते हैं। और जब से उन्होंने खेलना शुरू किया है बल्लेबाजों को भापना, उन्हें रीड करना और उनको परखते हुए गेंदबाजी करने की कोशिश करते हुए लालच देना, ये उनकी खासियत रही है। जी हां, इस मर्तबा उल्टे हाथ से राहुल ऑन द फायर। राहुल के बारे में मैंने अभी भी कहा था कि राहुल अगर अपने ताकत के जरिए से अगर खेलेंगे ना, अपने टैलेंट के लिहाज से खेलेंगे तो बहुत ही बड़े बल्लेबाज हैं। राहुल के बल्ले से आता हुआ और एक चौका। ये देखिए मैं जिसकी बात कर रहा था, जो डर हमेशा राहुल बल्लेबाजी करते हुए दिखाई देता है, ये यही है।
गैर जिम्मेदाराना शॉट खेलने की क्या जरूरत है जब आपके पास बहुत ही बढ़िया अच्छे अच्छे शॉट है, ताकत है, क्षमता है। आखिरकार स्टंप को हालांकि पूरी तरीके से खोलकर ऑफ स्टंप पर सफल हुए और उस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में खेलने की कोशिश की। और रघु परदेशी एक जाने माने गेंदबाज है, वो जानते हैं कि इस तरह के बल्लेबाजों को किस तरह से मैदान का बाहर का रास्ता दिखाना है। राहुल पेडनेकर आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं धीरज शिलीमकर गावदेवी वायशीत की जानिब से। जी हां, धीरज ने पहले ही गेंद पर सफल होकर डीप बैकवर्ड स्क्वायर की दिशा में उस गेंद को खेला, मगर वहां पे प्रशांत की दीवार मौजूद है। प्रशांत बहुत ही बढ़िया खिलाड़ी है, फिर वो गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, क्षेत्र रक्षण हो, हमेशा अपने टीम के लिए जज्बात के साथ खेलते हैं, शिद्दत के साथ खेलते हैं। फिर से एक बार देखिए उसी तरह के शॉट बार बार लगाने की कोशिश, और रघु परदेशी जानते हैं कि इसी तरह की कोशिश होंगी और उस तरह की बल्लेबाजी के लिए किस तरह की गेंदबाजी करने की ज़रूरत है, रघु परदेशी के अलावा कौन जान सकता है, क्योंकि लंबा अरसा उन्होंने क्रिकेट के हर मैदान पर अपना गुजारा है। रघु परदेशी ने काफ़ी प्रभावित किया था। लास्ट ईयर मुझे याद है उत्कृष्ट गेंदबाज के खिताब से उन्हें नवाजा गया था इसी मैदान पर, इसी टूर्नामेंट में। यानंतर होणारा सामना विराट 11 कोरलई आणि VCN कुरुळ, विपुल केबल नेटवर्क कुरुळ। चला, दोन्हीही संघनायकांनी टॉस करण्यासाठी यायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल। कोरलई संघाचे कर्णधार मित्रांनो, आपण जर सहकार्य केले नाही तर आपल्याला 3 षटकांचा सामना खेळावा लागेल। कुणाल कदम आया है अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। अब मेरे गुणलेखक जी मुझे बताते हुए कि बचे हुए 12 गेंदों में 11 गेंदों में 35 रनों की जरूरत। कुणाल कदम बाएं हाथ से ओवर द विकेट, जी हां, यॉर्क करने की कोशिश की थी, अच्छी सोच के साथ यहां पे गेंदबाजी कर रहे हैं। बहुत ही अच्छा कंट्रोल कुणाल कदम का मुझे यहां पे नजर आता हुआ, क्योंकि पहला ही ओवर है, मगर पहले ही ओवर में वो जानते हैं कि 4 ओवर का मैच है और यहाँ पे सेट होने के लिए बिल्कुल वक्त नहीं मिलेगा। हर गेंद सही ठिकाने पे, सही निशाने पे होनी बहुत ज़रूरी। वाह वाह, इस मरतबा फास्टर वन, थोड़ा सा बाउंसर और गेंद एक नेचुरल एंगल के साथ बाहर की तरफ निकलती हुई। योगेश जानते थे कि गेंद यहीं पे आने वाली है, चौकन्ने थे योगेश पवार विकेट के पीछे। जी हाँ, फिर से एक बार फास्टर वन गेंद और इसी के साथ यहाँ पे फिर से एक बार चकमा दिया बल्लेबाज को। लगातार यहाँ पे 2 गेंदें बिंदी की है। पहले 4 गेंदों में कुणाल कदम ने मात्र 1 ही रन खर्च किया है। क्या शानदार गेंदबाजी हो रही है। जी हाँ, इस मरतबा फुल टॉस गेंद थी, मगर शायद अपेक्षा नहीं की थी, तैयार नहीं थे और इसी वजह से पूरी तरीके से इस शॉट को मिस कर गए। कहीं पे भी खेलकर 4 या 6 रन जुटा सकते थे ये बल्लेबाज। ये देखिए फिर से एक बार स्लोवर वन गेंद, बार बार, और यहाँ पे कैच ड्रॉप होता हुआ, एक आसान सा कैच था। न जाने क्या हुआ वहाँ पे, शायद सूरज की किरणें आई, मगर वहाँ पे सिद्धेश दंत जैसे खिलाड़ी है, वो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, इसमें कोई शक नहीं। और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूँ कि सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और सिद्धेश खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है। हमेशा चौकन्ना रहना जरूरी है। जी हाँ, 3 ओवर की समाप्ति हो चुकी है 23 रन स्कोर कार्ड पर। हमारे सामने देखिए महेंद्र अंधेरे, एक लाजवाब कमाल के बल्लेबाज। माणगांव, इंदापुर, कोलाड, रोहा, इस इलाके में इस खिलाड़ी के बहुत ही चर्चे। जब भी नाम इनका लिया जाता है तब इज्जत के साथ नाम लिया जाता है।
एक दबदबा, एक डर निर्माण किया है उन्होंने गेंदबाजों के सामने। खौफ खाते हैं गेंदबाज, और हालांकि उस इलाके में उन्हें भूरा अंधारे के नाम से जाने जाते हैं। जी हाँ, चलिए हम अंतिम ओवर के लिए नए आए हैं गेंदबाज। कुणाल कोंडालकर, ये देखिए दोनों भी कुणाल जो है ना, उनकी बॉडी लैंग्वेज, उनकी गेंदबाजी करने की स्टाइल, एक्शन तकरीबन सिमिलर लग रही है, मगर ये कुणाल ने काफ़ी प्रभावित किया था चिंचोटी के मैदान पर। स्पेशली मुझे बहुत ही प्रभावित किया था, क्या कमाल की गेंदबाजी की थी इस गेंदबाज ने। जी हाँ, इस मर्तबा हवा में गेंद और प्रशांत के सर के ऊपर से मस्तक पर दस्तक देती हुई सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 30 रन। पांच गेंदे और 25 रनों की जरूरत, यानी हर गेंद को सीमा रेखा के बाहर अब पहुंचाने की जरूरत है। 5 गेंदे 25 रन कम से कम। पहला बॉल वाइड होगी, डॉट है? डॉट है का? वाइड पण आहे, डॉट पण आहे, अजून एक मध्ये झाला बॉल, अजून एक डॉट पण आहे। ओके, चुकीची दुरुस्ती, थोडंसं कन्फ्युजन इथे झालेलं आहे, ते आम्ही दूर करतोय। लक्षात ठेवा। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार अक्रॉस द लाइन आकर उसे डीप मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश थी धीरज की, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। कुणाल ने सही मायनों में काफ़ी प्रभावित किया है, क्योंकि गेंद पर उंगलियों को फेरते हैं, फ्लाइट देने से नहीं कतराते। देखिए स्लोवर वन गेंद फिर से एक बार फ्लाइटेड थी, और इस मरतबा फुलर लेन थी, इस वजह से बल्लेबाज ने सीधे बल्ले से बॉलर के ऊपर से खेला उसे, और लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से सीमा रेखा के बाहर 4 रन जरूर मिलेंगे। दो ही गेंदें बची है और 21 रनों की ज़रूरत, यानी औपचारिकता मात्र। जी हाँ, धीरज थोड़ा सा इनसाइड आउट खेलने की कोशिश थी, अपने आप को जगह दी, रूम बनाया, मगर फिर भी कुणाल की खासियत देखिए, उस गेंद को भी वो कनेक्ट नहीं कर पाए। हालांकि इस कला को धीरे धीरे अब नई पीढ़ी भूलती जा रही है। आजकल बस तेज़ी से डालना है, ज़ोर से फेंकना है, इसी तरह से गेंदबाजी हमें देखने को मिलती है, तेज़ तर्रार और फास्टर वन। मगर यहाँ पे कुणाल ने उस कला को अवगत किया है, सीखा है और उसके ऊपर महारत हासिल की है। इसी के साथ यह मैच जीता है कुलस्वामिनी बेलोशी टीम ने। बहुत बहुत अभिनंदन।